नमस्कार, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि आम्ही निघालेलो आहोत ट्रिपला पुणे टू जळगाव. तर तुम्ही इथे बघू शकतात की ऋत्विक देखील 5 वाजता उठलेला आहे आणि आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे. तो देखील खूप खुश आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. खूप मजा येणार आहे, खूप मस्ती देखील होणार आहे आणि नेक्स्ट डेला आम्ही चाललो एका ठिकाणी. तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळालंच, तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत राहा. Stay tuned, guys. तर इथे आम्ही शॉर्ट ब्रेक घेतलेला आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता पोचणार आहोत. तर म्हटलं पेटपूजा करून घेऊयात. तर इथे मिसळपाव आम्ही घेतलेला आहे आणि ऋत्विक देखील त्याचं दूध संपवत आहे. तर आता थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा गाईज. तर इथे ऋत्विक झोपलेला आहे गाडीत. आज आम्ही आलेलो आहोत जामनेरमधील अतिशय पवित्र आणि श्रद्धेचं स्थान असलेल्या सोनेश्वर महादेव मंदिरात. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून इथली शांतता मनाला खूप समाधान देते. आणि आम्ही आता जस्ट पोचलेलो आहोत. बघू शकतात की खूप छान वातावरण झालेलं आहे आणि मनाला खूप प्रसन्न वाटतंय. आणि स्थानिक श्रद्धेनुसार सोनेश्वर किंवा सोमेश्वर महादेव मंदिर खूप प्राचीन आहे आणि असं मानलं जातं की इथे असलेलं जे शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या प्रकट झालेलं आहे. आणि भगवान शिव चंद्रधारी असल्यामुळे या मंदिराला सोमेश्वर असंही म्हणतात. आणि इथं दर्शनासाठी येणारे भक्त मनशांती, आरोग्य आणि संकटमुक्तीसाठी प्रार्थना करत असतात. असं मानलं जातं की मनापासून केलेली प्रार्थना सोनेश्वर महादेव नक्की ऐकतात. आणि मंदिराचा परिसर बघितला तर खूप शांत आणि प्रसन्न आहे. इथे बसून ध्यान जप केल्यावर मनाला खूप शांतता मिळते. आणि हा इथे ऋत्विक मंदिराच्या आत बाहेर करत आहे. तुम्ही बघू शकता, त्याला देखील खूप छान वाटत होतं. जर तुम्ही जामनेर किंवा आजूबाजूच्या भागात असाल तर सोनेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. पुन्हा एक भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, फिट राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला आधी कळेल. आणि त्यानंतर आम्ही लास्टला काही फोटो देखील क्लिक केलेले आहेत. लास्टला ते अपलोड केलेले आहेत. तर व्हिडिओच्या शेवटी फोटो देखील बघा. खूप सुंदर आहे. नेचर खूप छान आहे. आणि इथे नारळाची झाडं देखील खूप आहेत.